आज आपण पाहणार आहोत मनुस्मृती पाप पुण्याची उपदेश देऊन फसवणूक करते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. चला तर मग सुरू करूयात. मनुस्मृतीनुसार पाप पुण्याची व्यवस्था केलेली आहे. शूद्रांना मनुस्मृतीने पापी ठरवले आहे आणि ही व्यवस्था अबाधित ठेवताना हे म्हटले आहे की पापी शूद्रांच्या स्पर्शाने पुण्य नष्ट होते. जर ब्राह्मण संमिश्रवर्गीय जरी असला तरी अशा मृत ब्राह्मणास शूद्रांनी घेऊन जाऊ नये, कारण शूद्रांच्या स्पर्शाने त्यांच्या शरीराला अग्नी देऊन स्वर्गात अर्थहीन ठरते, अर्थात त्याचे सर्व पुण्य नष्ट होऊन जातात. पाप पुण्याच्या व्याख्येतील आणखी एक उदाहरण पहा. दुसऱ्या गावात राहणाऱ्या पापी चांडाळा पुष्कळ धनाचा गर्व करणारा मूर्ख धोबी अथवा अमर्त्यवाशी गावाकुचाबाहेरील पुरुषासोबत राहू नये. पाप पुण्याची व्याख्या 888 नंबरच्या श्लोकातही दिले गेलेले आहे, ज्यात गवाहीचा प्रसंग आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.